Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ this morning. आज सकाळी मी तुमच्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्त नावात स्वागत करत आहे. या ऑनलाईन भक्ती सभेमध्ये आपण देवाची स्तुती आराधना करणार आहोत, त्याचं वचन ऐकणार आहोत आणि आपण प्रभू येशू ख्रिस्त नावाचा धन्यवाद करणार आहोत. हालेलुया. चला आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. Let us close our eyes this time and look to God in prayer. Hallelujah. 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 स्तुती धन्यवाद येशू. धन्यवाद आमच्या राजा. ही सुंदरशी वेळ आमच्या प्रत्येकाला दिलीस म्हणतो उपकार मानतो प्रभू येशू. हो येशू, आमच्या जीवनात तू नवीन दिवस दाखवलास म्हणतो उपकार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आज सकाळी प्रभू येशू त्या चरणाजवळ आलो असताना आमच्या प्रत्येकाला सायन्स करतो कृपा पुरव प्रभू येशू. आमच्या आठवड्यातील सर्व कामामध्ये आम्हाला तू मदत केलीस म्हणतो उपकार मानतो प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाला तू चांगलं आरोग्य दिलंस म्हणतो आभार मानतो. आणि आजचा दिवस जो तुझा दिवस आहे प्रभू येशू, या दिवशी प्रभू येशू आम्ही तुझी भक्ती आणि आराधना करतो आणि तुला म्हणतो की तुझ्यासारखं कोणीच नाही प्रभू येशू. तू महान अद्भुत असा परमेश्वर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाचा धन्यवाद करतो, कारण की तुझं नाव हे स्तवनीय आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचं नाव हे स्तवनीय आहे. आणि खरोखर प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाची स्तुती आराधना करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू येशू, कारण की प्रभू येशू तू आमचा राजा आहेस आणि तू समान दुसरं कोणीच नाही. हालेलुया. हालेलुया. आमच्या जीवनाद्वारे आमच्या प्रत्येकाद्वारे तुझं नाव उंचावलं असतो कर प्रभू येशू. आणि आमचा संपूर्ण दिवस प्रभू येशू तुझी स्तुती आराधनेमध्ये जाऊन द्यास तू कर प्रभू येशू. आणि आम्हाला स्मरण राहू दे की तू आमचा राजा आहेस आणि आम्ही तुझे लेकर आहोत. हालेलुया. इथून पुढची वेळ तू आता समर्पित करून ही प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आराधना आराधना स्तुती आराधना 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 स्तुती आराधना आराधना. सुबह की समय शाम की समय आराधना पिता को. सुबह की समय समय आराधना पिता को. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. सुबह की समय शाम की समय आराधना पिता को. सुबह की समय शाम की समय आराधना पिता को. पवित्र आत्मा तुझे आराधना, मेरे साथी तुझे आराधना. पवित्र आत्मा तुझे आराधना, मेरे साथी तुझे आराधना. मार्गदर्शी तुझे आराधना, मेरे मसीह तुझे आराधना. मार्गदर्शी तुझे आराधना, मेरे मसीह तुझे आराधना. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. सुबह के समय शाम के समय आराधना पिता को. सुबह के समय शाम के समय आराधना पिता को. जीवित बलि तुझे आराधना, जीवन जल तुझे आराधना. जीवित बलि तुझे आराधना, जीवन जल तुझे आराधना. बादल के खंभे तुझे आराधना, तेरे मसीह तुझे आराधना. बादल के खंभे तुझे आराधना, मेरे मसीह तुझे आराधना. आराधना आराधना
हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन वारे दे अपना अधिकार। ओ जय जयकार जय जयकार करे। ओ जय जयकार जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। स्वर्ग है उसका सिंहासन, पृथ्वी बनी है आसन। आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रकाश। ओ जय जयकार जय जयकार करे। 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 उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डिगेगा डिगेगा। उस पर वो तो कभी ना डिगेगा। चाहे गरीबी चाहे बीमारी, चाहे हो आकार, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार। ओ जय जयकार जय जयकार करे। ओ जय जयकार जय जयकार करे। ओ जय जयकार। ओ जय जयकार जय जयकार करे। 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 ओ जय जयकार। हो यीशु, आम्ही तुझी स्तुती करतो येशू करे। ओ जय जयकार जय जयकार करे। धन्यवाद येशू। ओ जय जयकार जय जयकार करे। ओ जय जयकार जय जयकार करे। Yes, Lord. Oh, यीशु, हालेलुया हालेलुया हालेलुया। स्तुती स्तुती स्तुती। धन्यवाद यीशु, धन्यवाद आमचे राजा। हालेलुया हालेलुया हालेलुया। स्तुती धन्यवाद यीशु, धन्यवाद प्रभू यीशु। हालेलुया। तू महान अद्भुत असा परमेश्वर आहेस प्रभू यीशु। तू समान दुसरं कोणीच नाही आमचे प्रभू। हालेलुया हालेलुया हालेलुया। स्तुती धन्यवाद यीशु, धन्यवाद आमचे राजा। हो प्रभू यीशु, जरी आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले तरी आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की तू आमच्या बरोबर आहेस प्रभू यीशु। चाहे गरीबी चाहे बीमारी चाहे वो अकाल, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार। हो यीशु, तू आम्हाला सर्व कठीण प्रसंगामधून आम्हाला तू पार नेणार आहेस अशी आमची खात्री आहे प्रभू यीशु। हालेलुया हालेलुया। स्तुती धन्यवाद यीशु, धन्यवाद आमच्या राजा। चला
आपण येशूच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याला म्हणूया की देवा आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू येशू. हालेलुया. कारण की तू आम्हाला तुझ्या करुणेमध्ये ठेवलं आहे. आम्ही तुझ्या हातामध्ये सुरक्षित आहोत प्रभू येशू. आणि प्रभू येशू तुझ्या करुणेमुळे तुझ्या दयेमुळे आम्ही येथवर आलो आहोत प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. आम्ही संपूर्ण अंतःकरणाने तुझी स्तुती करतो प्रभू येशू. कारण की तू तुझ्या करुणेने आम्हाला जिवंत ठेवलंय प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. Yes Lord. Yes Lord. Hallelujah. दिल से आराधना करूं मैं इस सुबह से, नाम तेरा ही लूं मैं पूरे दिल से. आराधना करूं मैं इस सुबह से, नाम तेरा ही लूं मैं. करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं. करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं. तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. मैं रहता हूँ. मैं रहता हूँ. आपण जे गीत आहोत त्या गीत मध्ये असं म्हटलं की तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. याचा अर्थ असा की तुझ्या करुणेमध्ये तुझ्या दयेमध्ये तू मला यू हॅव कवर्ड मी इन योर ग्रेस अँड युअर मर्सी, की तुम्हाला कव्हर केल्या त्या सर्व गोष्टींनी. तुझ्या करुणेमध्ये मी जीवन जगत आहे आणि खरोखर मला कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. कारण की तुझ्या करुणेमध्ये तू मला आच्छादला आहे प्रभू येशू. आणि त्याद्वारे माझ्या जीवनामध्ये कुठलेही संकट आले तरी मला माहित आहे की तुझी करुणा तुझी दया माझ्या जीवनावर आहे प्रभू येशू. आणि तू मला त्या सर्वातून पार नेणार आहे प्रभू येशू. हालेलुया. येस लॉर्ड. जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह, तब मुझको थामती है. मेरी मुश्किलों में हर एक दर्द और गम में खुदावन तू ही मेरा शाफी है. जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह, तब मुझको थामती है. मेरी मुश्किलों में हर एक दर्द और गम में खुदावन तू ही मेरा शाफी है. करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं. करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं. तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में
लिपटा मैं रहता हूँ तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ। महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। महफूज हूँ महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। महफूज हूँ महफूज हूँ ओ यीशु, तेरे फजल में महफूज हूँ मैं खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको बना, अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको बना। पर्दे रूह से अपनी सामर्थ से पंखों में अपने छुपा। मिट्टी बेजान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने बना। भर दे रूह से अपनी सामर्थ से पंखों में अपने छुपा। मिट्टी बेजान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने बना। हालेलुया हालेलुया, स्तुति धन्यवाद यीशु। यस लॉर्ड, हालेलुया हालेलुया। हो यीशु, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू यीशु, धन्यवाद आमच्या राजा। महफूज हूं मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ में कभी ना छोड़ूंगा। हो यीशु, आम्ही तुझ्या करुणेमध्ये आम्ही सुरक्षित असे आहोत प्रभू यीशु। तेरे फजल में, तेरी दया से लिपटा मैं रहता हूं। हालेलुया हालेलुया, स्तुति धन्यवाद यीशु। यस लॉर्ड, हो यीशु, आम्ही इथून पुढची सर्व काळ तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू यीशु। तू आम्हाला तुझ्या हातात समर्पित कर, तुझ्या हाताने आम्हाला सुखरूप ठेवल्यास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू यीशु। आणि तू आमच्या जीवनात ताबा घेतल्यास म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू यीशु। आणि प्रार्थना करतो प्रभू यीशु, जे वचन तू आमच्यासाठी पाठवले प्रभू यीशु, ते वचन आम्हाला समजण्यासाठी मदत कर प्रभू यीशु। आणि त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मदत कर। आमच्या प्रत्येकाच्या जीवनात ताबा तू घे आणि आमच्या जीवनात तुझी आराधना होते, तुझी स्तुती होते आणि तुझ्या नावाचा जय जयकार होते प्रभू यीशु। पुढची वेळ तुझ्या हातात समर्पित करत असताना ही लहानशी प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक। आमेन आमेन। हालेलुया, सुंदर संगीत
जे देवाच्या गौरवासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी आपण गायलेलं आहे या वर्शिपच्या वेळेत, की खरंच देवाची कृपा, देवाची करुणा, देवाची दया आमच्या जीवनावर आहे आणि त्याने आम्हाला आच्छादलेलं आहे. आणि ज्या वेळेला गीत गात असताना माझ्या डोळ्यासमोर एक चित्र मी तयार केलं, की ज्याप्रमाणे एखादं लहान मूल आहे आणि त्याला गुंडाळून घेण्यात येतं, त्याला उबदार त्या ब्लँकेटमध्ये त्याला गुंडाळून ठेवलेलं आहे, तसंच आमचं जीवन येशूच्या हातामध्ये आहे. आम्ही येशूच्या हातामध्ये आहोत आणि त्याच्या कृपेचं कवच त्यानं आमच्या भोवती ठेवलेलं आहे. त्यानं मला गुंडाळून घेतलं आहे आणि खरंच ही देवाची दया आणि देवाची करुणा आहे. आणि म्हणूनच आज सकाळी आपण सर्वजण देवाची स्तुती आराधना करण्यासाठी या ठिकाणी आपापल्या घरामध्ये आहोत. आणि माझी खात्री आहे की या सर्व लॉकडाऊनच्या काळामध्ये देवानं त्याच्या कृपेचा अनुभव आमच्या प्रत्येकाला दिलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये एका बहिणीने फोन केला आणि ते सांगितलं, पाळक साहेब, की देवानं माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि अनेक दिवसापासून नोकरीचा प्रश्न होता, परंतु आता सुटलेला आहे आणि पुन्हा कामावर त्या रुजू झालेल्या आहेत. देवाची दया, देवाची कृपा आहे की देव आमच्यासाठी नवीन द्वार उघडतो. एवढंच नाही तर हा जो जुलै महिना आहे हा चमत्काराचा महिना आहे. आमच्या जीवनामध्ये आपण चमत्काराचा अनुभव घेणार आहोत निश्चितच, कारण आपण इर्मयाचं पुस्तकाचा 32 अध्याय 29 वचनामध्ये पाहिलं आहे की पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असं काही आहे काय. मी तुम्हाला उत्तेजन देतो की आपण प्रार्थना करीत राहूया, आपल्या दैनंदिन गरजासाठी प्रार्थना करूया, अशक्य गोष्टीसाठी प्रार्थना करूया, कारण ते सर्व शक्यतेचा परमेश्वर आहे. हालेलुया. चला सकाळी आपण देवाचं वचन ऐकूया. इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय. आजचं जे काही वचन आहे हे शिक्षणाच्या स्वरूपामध्ये आहे, कारण शिक्षण हे महत्वाचं आहे. देवाच्या वचनाचं शिक्षण आमच्या आत्मिक जीवनासाठी, आत्मिक उन्नतीसाठी खूप महत्वाचं असं आहे. माझी खात्री आहे की आपल्या प्रत्येकाकडं आपलं पवित्र शास्त्र आहे आणि आपण जरी घरामध्ये असला तरी पवित्र शास्त्राला विसरलेला नाही. पवित्र शास्त्र आपण आपल्या हातामध्ये घेऊया आणि यावेळेला आपण देवाचं वचन मी वाचत असताना आपणही आपापल्या घरांमध्ये देवाचं वचन वाचणार आहोत. इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय आणि 1 वचन आणि त्यानंतर 2 अध्याय 1 ते 4 ही वचने. इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय 1 2 वचने. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. 2 अध्याय 1 ते 4. ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले. त्याच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. इब्री लोकाच्या या पत्रामध्ये ज्या वेळेला जे नवीनच विश्वासणारे आहेत त्यांनी विशेष करून जे यहुदी धर्मातून किंवा या विश्वासातून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे झाले असे जे लोक आहेत ते कालांतराने तत्कालीन ज्या समस्या आहेत, विशेष करून पहिल्या शतकातल्या साधारण इसवी सन 60 ते 70च्या या काळामध्ये ज्या वेळेला समस्या आल्या, ज्या वेळेला मंडळीचा छळ व्हायला लागला, त्यांना त्यांच्या मालमत्तेचं नुकसान सहन करावं लागलं आणि त्यावेळेला असलेला जो रोमन सम्राट आहे
त्याच्यामुळं या सर्व गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं किंवा या छळातून मोठ्या संकटातून जावं लागलं. त्यावेळेला अनेक लोक हे त्यांच्या आणि त्याबरोबरच नुसतेच रोमन सम्राटच नाही तर काही जे कट्टर यहुदी आहेत या लोकांनी देखील या नवीन विश्वास ठेवणाऱ्या किंवा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा त्यांनी छळ केला आणि म्हणून अनेक लोक पुन्हा आपल्या यहुदी धर्माकडे माघारी वळत होते. काही जणांनी विश्वास सोडून दिला होता आणि अशा लोकांना विश्वासामध्ये स्थिर करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे ही वचने सांगण्यात आली. आणि या ठिकाणी आता या पत्राचा लेखक असं म्हणत आहे की देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. देव आपल्या पूर्वजांशी बोलला म्हणजे निश्चितच हे जे काही पत्र आहे हे यहुदी लोकांसाठी आहे किंवा जे अब्राहमाची संतान आहे जे इस्रायल लोक आहेत त्यांच्यासाठी होतं की तो हा लेखक असं म्हणत आहे की देव आपल्या पूर्वजांशी बोलला. कसा बोलला? प्रकारांनी किंवा त्याचे बोलण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. देव निरनिळ्या मार्गाने आपल्या बरोबर बोलत असतो. जर आपण देवाचं वचन बारकाईने वाचलं तर देवाच्या वचनामध्ये उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि सुरुवातीला आपण पाहतो की देव प्रत्यक्ष मनुष्याबरोबर बोलला. देव आदामाबरोबर बोलला आणि देवाने आदामाशी संभाषण केलं. एवढंच नाही तर त्यानंतर 6व्या अध्यायामध्ये जिथे नोहा आहे देव नोहाबरोबर बोलला. 4थ्या अध्यायामध्ये देव कायनाबरोबर बोलला आणि अशा प्रकारे देव स्वतः लोकांबरोबर बोलत होता. अब्राहमाबरोबर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये देव अब्राहमाबरोबर बोलला. निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय की देव मोशे बरोबर बोलला की परमेश्वर देव प्रत्यक्ष लोकांबरोबर बोलत होता किंवा देव बोलत होता. त्याच्यानंतर आपण पाहतो की आणखी एक प्रकार की देवदूतांच्या द्वारे लोकांबरोबर बोलला. देवाने त्याचे देवदूत पाठवले आणि देवदूताच्या द्वारे देव लोकांबरोबर बोलला. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 19व्या अध्यायामध्ये जिथे सदोम या शहरामध्ये लोट राहत होता त्याचं कुटुंब राहत होतं त्यावेळेला देवदूत आला आणि देवदूत लोटाबरोबर बोलत होता. एवढंच नाही तर त्याच्या अगोदर अब्राहमाबरोबर देखील देवदूताने संभाषण केलं. हगारे बरोबर देवदूताने संभाषण केलं. एवढंच नाही तर शास्त्रीच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये गिदोनाबरोबर देवाचा देवदूत बोलत होता. नवीन करारामध्ये आपण वाचतो की प्रेषितांच्या कृत्यामध्ये विशेष करून की देवदूताने कशा प्रकारे संभाषण केलेलं आहे. पेत्राबरोबर तो बोलला, पावलाबरोबर बोलला, कर्नेल्याबरोबर बोलला की देवाचा मनुष्याबरोबर संवाद साधण्याचा आणखी एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो की देवदूतांच्या द्वारे लोकांबरोबर बोलला. एवढंच नाही तर देव संदेष्टाच्या द्वारे बोलला. वचनामध्ये म्हटलं आहे की आपल्या पूर्वजांबरोबर संदेष्टाच्या द्वारे बोलला. म्हणजे जे संदेष्टे आहेत विशेष करून यशया आहे किंवा इर्मया आहे, यहजकेल आहे, दानिएल आहे, हे जे मेजर किंवा ज्याला असं म्हणूया की जे मुख्य संदेष्टे आहेत की या संदेष्टाच्या द्वारे परमेश्वर बोलला. एवढंच नाही तर जे कनिष्ठ संदेष्टे आहेत म्हणजे हग्गाय आहे किंवा जखर्या आहे, मलाखी आहे आणि अशा प्रकारचे संदेष्टे आहेत यांच्याद्वारे देखील परमेश्वर देव त्याच्या लोकांबरोबर बोलला. देव स्वतः बोललेला आहे. देव देवतांच्या द्वारे बोलला. देव संदेष्टाच्या द्वारे बोलला. एवढंच नाही तर देव स्वप्नांच्या द्वारे बोलतो. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो की परमेश्वर देव स्वप्नाच्या द्वारे लोकांशी त्याने तो लोकांशी बोलला. अभिमलेकाला परमेश्वर देवाने स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये तो बोलला. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये आपण अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख पाहतो की परमेश्वर देव स्वप्नामध्ये लोकांबरोबर तो बोलला. एवढंच नाही तर देव दृष्टांताच्या द्वारे बोलला. अब्राहमाने दृष्टांत पाहिला, दानिएलाने दृष्टांत पाहिला की देव दृष्टांताच्या द्वारे लोकांबरोबर बोला की वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर देव त्याच्या लोकांबरोबर बोलत आहे. आणि या वचनामध्ये म्हटलं आहे की तो या काळाच्या शेवटी, इब्री लोकासपत्र 1 अध्याय 2 वचन, तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. देव या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. म्हणजे स्वतः त्याचा पुत्र जो येशू आहे त्याच्याद्वारे देव आपल्याशी बोलत आहे. एवढंच नाही तर देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याशी बोलत आहे. या दिवसामध्ये देवाच्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे मी पित्याकडे जातो
आणि मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल आणि मी तुमच्यासाठी सत्याचा आत्मा दुसरा कैवारी पाठवतो, यासाठी की त्यांनी सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहावे. तो येईल आणि तो तुम्हाला मार्ग दाखवून संपूर्ण सत्यामध्ये चालवेल. तो आपल्या मनाचं काही सांगणार नाही, जे काही पित्यापासून ऐकेल तेच तुम्हाला कळवेल. आणि या दिवसामध्ये देवाचा पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आहे. म्हणजे देव वेगळ्या प्रकाराने आमच्या बरोबर बोलत आहे. आणि देवाचं वचन सांगतं की या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्या बरोबर बोलला आहे. तो पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. मग या वचनामध्ये आता दुसऱ्या अध्यायात आपण येतो की ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवाचं वचन सांगतं की ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे. मग पुत्राच्या द्वारे देव काय बोलला? प्रभू येशू ख्रिस्त याने घोषणा केली. मत्ती वर्तमानाचा 4 अध्याय की ज्या वेळेला बाप्तिस्मा झाल्यानंतर आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. अरण्यामध्ये 40 दिवस उपवास त्यांनी केले आणि त्याच्यानंतर सैतानाकडून त्याची परीक्षा झाली. त्यानंतर आत्म्याच्या सामर्थ्याने तो गालिलात आला आणि महत्वाची घोषणा त्यांनी केली, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. त्याने स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं. देव पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. देवाची इच्छा ही आहे की स्वर्गाचं राज्य आम्हाला समजावं. आणि मत्ती वर्तमानामध्ये विशेष करून स्वर्गाचं राज्य किंवा स्वर्गाचं राज्य कसं आहे दाखल्याच्या द्वारे अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्याची घोषणा केली. प्रभू येशू ख्रिस्ताने पश्चातापाची घोषणा केली. एवढंच नाही तर मार्क वर्तमानाचा 1 अध्याय याच्यामध्ये थोडीशी स्पष्ट आणखी आम्हाला उल्लेख पाहायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जी घोषणा केलेली आहे. मार्क वर्तमान याचा 1 अध्याय आणि 14 आणि 15 या वचनामध्ये, योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काय म्हणाला प्रभू येशू? काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. देवाचं राज्य जवळ आलं आहे. देवाचं राज्य जवळ आलं आहे. स्वतः त्याच्या पुत्राच्या द्वारे देवाने ही गोष्ट आमच्यापर्यंत आणलेली आहे. आणि या पत्राचा लेखक तत्कालीन यहुदी लोक जे पुन्हा आपल्या यहुदी धर्माकडे वळत होते किंवा विश्वासापासून दूर चालले होते, त्यांना याची आठवण करून देत आहे की आपण ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष लावलं पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाणार आहोत. आपण ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष लावलं पाहिजे. विशेष लक्ष लावलं पाहिजे. आता पुढे आपण वाचणारच आहोत की विशेष लक्ष लावणं, की ज्या वेळेला हा शब्द या ठिकाणी पाहतो की आपल्या शाळेचे दिवस आपल्या सगळ्यांना आठवतात. आणि ज्या वेळेला आपण शाळेमध्ये असतो त्यावेळेला जे पुढच्या बाकावर बसणारे विशेष करून की ते जे आहेत ते खूप अटेंटिव्ह किंवा खूप लक्ष देणारे असतात. शिक्षक काय शिकवत आहेत याच्याकडे ते लक्ष देतात. काळजीपूर्वक जो काही त्यांचा होमवर्क आहे तो व्यवस्थित करतात. आणि जे पाठीमागे बसणारे आहेत त्यांचं काहीच लक्ष नसतं. वर्गामध्ये काय चाललंय काय नाही ते फक्त त्यांच्याच फ्रेंड्स बरोबर गप्पा मारत आहेत, कधी होमवर्क करत नाहीत. आणि असे 2 गट आपल्याला पाहायला मिळतात की एक लक्ष देणार आहे आणि एक दुर्लक्ष करणार आहे. आज ज्यावेळेला तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, मी अशी अपेक्षा करतो की आपण सर्वजण लक्ष देणारे आहोत. आपण पहिल्या रांगेमध्ये बसणारे आहोत, पहिल्या बाकावर बसणारे आहोत आणि जे काही देवाचं वचन आपण ऐकत आहात, देवाचा पवित्र आत्मा आपल्याला जे काही सांगत आहे ते आपण ऐकणारे आहोत. कारण मला देखील आवडतं पवित्र आत्म्याचं ऐकायला. पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे. पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येणं होईपर्यंत तो आम्हाला तयार करत आहे. मला आवडतं पवित्र आत्म्याचं ऐकायला. या वचनामध्ये म्हटलं आहे की ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे. आणि शिक्षकांना देखील जे विद्यार्थी ऐकतात ते आवडतात, नाही का? जे पाठीमागच्या बाकावर फक्त गोंधळ करणारे असतात, ऐकत नाहीत, वेळेवर येत नाहीत किंवा फक्त खोड्या काढणारे आहेत, भांडणं करणारे आहेत, मस्ती करणारे आहेत,
मग शिक्षक काय करायचे आता माहित नाही तसं आहे की नाही, पण आमच्या वेळेला त्यांना छडीने मारायचे किंवा खडू असतो तो खडू फेकून मारायचे, याच्यासाठी की त्यांनी लक्ष द्यावं की जे काही आम्ही जीव तोडून सांगत आहोत हे तुमच्या चांगल्यासाठी आहे, ते तुम्ही ऐका आणि वेळ वाया घालू नका. मला वाटतं की तुम्हाला समजते की मला काय सांगायचं आहे, की आपण पवित्र आत्म्याचं ऐकूया, देवाचं वचन आपण ऐकूया. वचन सांगतं की ऐकलेल्या गोष्टीकडे, ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाणार आहोत. आता ही ऐकण्याची सुरुवात कशी झाली बघा. आपण येशूविषयी ऐकत आहोत. आज मी आध्यात्मिक गोष्टींबद्दल बोलत आहे आणि देवाचं वचन आध्यात्मिक गोष्टीबद्दलच बोलत. ज्या वेळेला तुम्ही लहान आहात त्यावेळेला तुमचे आई वडील येशूबद्दल तुम्हाला सांगतात. ते सांगतात प्रार्थना कर, आपण हात जोडायचे, डोळे बंद करायचे. हे कुठे शिकलो आपण? लहानपणी आपल्या आई वडिलांनी आपल्याला ते शिकवलं. विशेष करून आईने जास्त परिश्रम घेतले असतील शिकवण्यासाठी, की प्रार्थना करताना डोळे बंद करायचे, हात जोडायचे. येशू कुठे आहे? हात वर करायचं की येशू स्वर्गामध्ये आहे. येशूची प्रार्थना करायची. हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. त्यानंतर ज्या वेळेला आपण थोडंसं मोठं झालो त्यावेळेला संडे स्कूलमध्ये गेलो आणि संडे स्कूल टीचर्सनी आम्हाला शिकवलं, येशूबद्दल शिकवलं. वेगवेगळ्या प्रकारचे पवित्र शास्त्रातले जे सत्य घटना आहेत ते आम्हाला शिकवल्या. विशेष करून नोहाची गोष्ट आहे किंवा अब्राहमाची गोष्ट आहे, मोशे आहे, एलिया आहे, त्यानंतर दावीद आणि गल्ल्यात यांची गोष्ट आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला संडे स्कूल टीचरनी आम्हाला शिकवलं, आमच्यासाठी परिश्रम. त्यानंतर आणखी थोडं मोठं झाल्यानंतर आम्ही युथ ग्रुपमध्ये आलो. युथ लिडर्सने आम्हाला ते शिकवले. मग आम्हाला काही चांगले मित्र मिळाले की जे देवाच्या वचनाविषयी बोलणारे आहेत. त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले की मी प्रार्थना करत असताना देवानं माझी प्रार्थना ऐकली, मी हे वचन वाचत असताना मला हे वचन खूप आवडलं. आणि अशा प्रकारे काही चांगले मित्र आमच्या जीवनामध्ये आले. माझी ज्या वेळेला आध्यात्मिक वाढ होत होती सुरुवातीच्या काळामध्ये, नुकतंच तारण झाल्यानंतर ज्या वेळेला मी ईश्वर विश्वास ठेवला त्यावेळेला मी देवाचे आभार मानतो की माझ्या जीवनामध्ये देवाने खूप चांगले मित्र दिले, की ज्या वेळेला आम्ही एकत्र येऊन देवाचं वचन वाचायचो, आम्ही प्रार्थना करायचो. आणि त्यावेळेला जे सुवार्तिक आहेत, विशेष करून रेनल्ड बॉन्के, बेनिहिन, मॉरिस सिरोलो आणि पॉल यॉंगिचो, म्हणजे 90s मधले मी बोलत आहे, की त्यांची जी काही पुस्तकं असायचे, काही झेरॉक्स असायचे, ते आम्ही एकत्र घेऊन आम्ही ते वाचायचो, विचार करायचो. आणि मी खूप एक्साइट होतो, कारण देव कशा प्रकारे कार्य करत आहे. खूप चांगलं आहे की आम्हाला असे चांगले मित्र मिळाले. आणि आपल्या जीवनामध्ये असे चांगले मित्र असणं खूप गरजेचं आहे, की जे आमच्या कानावर सतत आणि सतत प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत आहेत. आपण ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष लावलं पाहिजे. त्यानंतर काय झालं की आपण चर्चमध्ये आलो. मग ते कोणत्याही चर्चमध्ये असेल, आपले जे पाळक आहेत, तुमचे जे पाळक आहेत, त्या पाळकांनी देवाचं वचन तुम्हाला सांगितलं. आपल्या कानावर देवाचं वचन आलं. म्हणजे पहा ना की आपण लहानपणापासून ऐकत आहोत. वयाच्या 2ऱ्या वर्षापासून आपल्याला समजतं तसं की देवबाप, येशू, प्रार्थना, डोळे बंद करणं, हात जोडणं, हे आम्हाला समजतं. त्यानंतर संडे स्कूल, युथ ग्रुप असेल किंवा चर्चमध्ये आल्यानंतर पालकांनी शिकवलं असेल, हे सगळं आम्हाला समजत आहे. आमच्या कानावर या गोष्टी सतत आणि सतत आलेल्या आहेत. काही जणांनी कदाचित जीवनामध्ये उशिरा सुरुवात झाली असेल, त्यांना कदाचित संडे स्कूलचं लाभ मिळाला नसेल किंवा युथ ग्रुप मिळाला असेल, पण काही हरकत नाही. देवाची इच्छा ही होती की तुम्ही देवाचं वचन ऐकावं, तुम्ही विश्वास ठेवावा, तुमचं तारण व्हावं, तुमचा नाश होऊ नये, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून अगदी मोठं झाल्यानंतर तुम्ही देवाचं वचन ऐकलं, जरी हा सगळा सुरुवातीचा भाग स्किप झाला असेल तरी काही हरकत नाही. देवानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला वचन समजू दिलं आणि एक नवी सुरुवात तुमच्या जीवनामध्ये दिली. आता ज्या ऐकलेल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. देवाचं वचन सांगते इब्री लोकासपत्र, चला आपण सर्वजण मिळून वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय, 1लं वचन, 2रं वचन, 1लं आणि 2रं वचन वाचा. या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले
आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल. आता या वचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही जे लोक आहेत जे ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष लावणारे आहेत आणि विशेष लक्ष लावतात, त्यांच्यासाठी निश्चितच चांगल्या गोष्टी आहेत. या संबंधी एक चांगलं उदाहरण देवाच्या वचनामध्ये आहे की निनवे शहरातले लोक त्यांनी विशेष लक्ष लावलं. योनानं त्यांना सांगितलं, काय त्याने घोषणा केली, त्यानं सांगितलं अजून 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. आणि लोकांनी ते ऐकलं. आणि पहा ना, त्यांनी विशेष लक्ष लावलं. देवाचं वचन सांगतं की सगळ्यांनी उपवास केला, त्यांनी पश्चाताप केला. स्वतः राजाने, वाचूया आपण, खूप सुंदर वचन आहे योनाचं पुस्तक, याचा 3रा अध्याय. योनाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलं आहे की योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली, त्यांनी उपवास नेमला. श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. वचन सांगतं की त्यांनी ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला त्यांनी देवावर भरोसा ठेवला, श्रद्धा ठेवली, त्यांनी उपवास नेमला आणि सर्व जणांनी पश्चाताप केला. आपण ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष लावलं पाहिजे. ज्या वेळेला या निनवेतल्या लोकांनी विशेष लक्ष दिलं की अजून फक्त आमच्यासाठी 40 दिवस आहेत आणि त्याच्यानंतर हे निनवे शहर धुळीस मिळणार आहे, आमचा नाश होणार आहे, त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी देवावर श्रद्धा ठेवली, त्यांनी उपवास केला, त्यांनी पश्चाताप केला. परमेश्वर देवाने त्यांचं वर्तन पाहिलं. देवाचं वचन सांगतं की देवाने त्यांचं वर्तन पाहिलं आणि परमेश्वर त्याने जे काय म्हटलं होतं त्याच्यापासून परावृत्त झाला आणि त्या लोकांचा देवाने नाश केला नाही. विशेष लक्ष लावा. आपल्याला पुष्कळ संधी मिळालेली आहे, आपण ऐकत आहोत, आपल्या कानावर पुन्हा आणि पुन्हा या गोष्टी येत आहेत, येशूविषयी आपण ऐकत आहोत. आपण आता विशेष लक्ष लावलं पाहिजे. चला आपण दुसरं वचन वाचलं की देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले. देवदूतांच्या द्वारे देवाने लोकांना सांगितलं होतं, देवदूतांच्या द्वारे देवाने सांगितलं आणि प्रत्येक उल्लंघनाचे आणि आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले. म्हणजे देवदूतांच्या द्वारे देवाने संदेश पाठवला, पण ज्यावेळेला लोकांनी आज्ञाभंग केला, ज्यावेळेला लोकांनी ते ऐकलं नाही, त्यावेळेला त्याचं यथान्याय फळ म्हणजे त्याचा तडाखा त्यांना मिळाला. देवदूतांच्या द्वारे जे सांगितलं तेही लोकांनी ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्याबद्दल असलेला जो काही न्याय आहे तो त्यांच्या जीवनावर होतो. चांगलं उदाहरण उत्पत्तीचं पुस्तक 19वा अध्याय की जिथे लोट त्याची पत्नी आणि त्याच्या 2 मुली यांना घेऊन देवदूत बाहेर पडत असताना त्याने सांगितले तळवडीत थोडी थांबू नको, मागे पाहू नका. आणि जी लोटाची जी बायको आहे तिने मागं पाहिलं आणि वचन सांगतं तो ती मिठाचा खांब झाली, म्हणजे तिचा नाश झाला, मरण पावलं. म्हणजे देवदूताने सांगितलं देखील ऐकलं नाही तरी त्याचं जर फळ मिळतं. तर पुढे असं म्हटलेलं आहे की तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल. तारणाला काय म्हटलं आहे, आपण एवढ्या मोठ्या तारणाला सहज घेऊ नका, तारण सहज घेऊ नका. भले आपल्याला ते सहज प्राप्त झालेलं आहे, कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे, कर्म केल्या नाही, सहज प्राप्त झालेलं फक्त विश्वासाच्या द्वारे. पण या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जी मोठी किंमत मोजलेली आहे त्याचा विचार करा. आमच्यासाठी वधस्तंभावरचं वेदनादायक मरण त्याने सहन केलं, त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, त्याला फटके मारण्यात आले, तो वधस्तंभ वाहण्यास त्याला लावण्यात आला.
काटे रुतले त्याच्या डोक्यामध्ये. ज्या वेळेला काट्याचा मुकुट घालण्यात आला, तो घायाळ झाला, तो रक्तबंबाळ झाला. ही किंमत त्याने मोजली. एवढं मोठं तारण की त्याने देवाकडे प्रार्थना केली गेशेमने बागेमध्ये की हे बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाचा पुत्र या जगामध्ये आला. त्याने वधस्तंभावरचं वेदनादायक मरण सहन केलं. आम्हाला तारण मिळालं आणि ते फुकट असं मिळालं. आम्ही किंमत मोजली नाही, त्याने किंमत मोजली. वचन सांगतं, आपण जर एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे पापांची क्षमा मिळाली, आम्हाला एक नवी सुरुवात मिळाली, आम्हाला एक नवीन जीवन मिळालं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं, पण आपण ते फार सहज घेत आहोत, त्याचं आम्हाला काहीच वाटत नाही. तर आज सकाळी थोडा आपण विचार करू. आमच्या तारणासाठी येशूने किंमत मोजली. आम्हाला फार फुकट मिळालं, फार सहज मिळालं. फक्त विश्वास ठेवला, देवाची कृपा आमच्यावर झाली. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं. हे चांगलं कर्म केल्याने झालं नाही, तर ही देवाची कृपा आहे, देवाची दया आहे. आणि वचन सांगतं की जर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल, आपला निभाव कसा लागेल जर आपण तारणाकडे दुर्लक्ष केलं, सार्वकालिक जीवनाकडे दुर्लक्ष केलं. काही वेळेला काय होतं, काही गोष्टी फुकट मिळाल्या तर त्याचा व्हॅल्यू वाटत नाही. जाऊ द्या, फुकट आहे. आम्हाला आमच्या पापांच्या क्षमेसाठी आमच्या हातामध्ये जर एक खिळा ठोकायला सांगितलं असतं ना, एक खिळा ठोकला, मिळालं पापांची क्षमा, तर आपल्याला समजलं असते किंमत मोजणं म्हणजे काय आहे. आम्हाला तारण मिळालं, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कर्मकांडापासून आम्हाला मुक्ती मिळाली, खूप महत्वाचं आहे. येशू आमच्यासाठी तारण. देवाचं वचन सांगतं पेत्राच्या पुस्तकामध्ये की सोने रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नाही, तुमच्या वाडवडिलांच्या परंपरेने चालत आले तुमच्या निरर्थक वागणुकीपासून नाही, तर देवाचा निष्कलंक आणि निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. सोन्या रूपामुळे नाही झालं, तारण येशूच्या मूल्यवान रक्तामुळे आम्हाला मिळालेलं आहे. या तारणाकडे दुर्लक्ष करू नका. ही जी काही पापक्षमा आम्हाला येशूपासून मिळालेली आहे ती खूप महत्वाची आहे. चला आपण पुढचं वचन वाचूया. 3ऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे की ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले. तारणाचा आरंभ कोणापासून झालेला आहे? तारण प्रभूपासून. देवाचं वचन सांगतं की ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झालेला आहे, प्रभूकडून झालेला आहे. लूका वर्तमान 2 अध्याय 10-11 वचनामध्ये आपण वाचतो की ज्या वेळेला मेंढपाळांना दर्शन दिलं देवदूतांनी आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती चांगली बातमी सांगतो. तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. म्हणजे तारणाची जी सुरुवात आहे, हा सांगण्याचा आरंभ प्रभूपासून झालेला आहे, स्वर्गातून झालेला आहे, प्रभूपासून झालेला आहे. आणि एवढंच नाही तर तारणाविषयी संदेशाच्या द्वारे देखील देवदूताने सांगितलेलं आहे, देवदूताच्या द्वारे सांगितलेलं आहे. स्वप्नामध्ये ज्या वेळेला देवदूताने योसेफला दर्शन दिलं, गॅब्रिएल देवदूताने, मत्ते वर्तमानाच्या 1ल्या अध्यायामध्ये 21व्या वचनामध्ये म्हटलं आहे की तू त्याचं नाव येशू असं ठेव, कारण तोच आपल्या प्रजेस त्यांच्या पापांपासून तारील. तोच येशू, फक्त येशू. म्हणजे हा तारण सांगण्याचा जो प्रारंभ आहे, जी सुरुवात आहे, ती देवापासून झालेली आहे. देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. सार्वकालिक जीवन प्राप्त. ही सुरुवात देवाचं वचन सांगतं की याचा आरंभ जो आहे तो
प्रभूपासून झालेला आहे आणि ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवलेलं आहे. ते ऐकणाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी ऐकलं, ज्यांनी ज्यांनी स्वीकार केलेला आहे, त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की तारण हे फक्त देवापासून आहे. ह्याची सुरुवात प्रभूपासून झाली. एवढंच नाही तर ज्या वेळेला मत्ते वर्तमानाच्या 18व्या अध्यायामध्ये त्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे 3 शिष्य त्याच्याबरोबर होते, पेत्र, याकोब आणि योहान, त्यावेळेला येशूचं रूपांतर झालं आणि त्यांनी वाणी ऐकली आणि ती अशी म्हणाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याच तुम्ही ऐका. एवढंच नाही तर ज्या वेळेला यार्देन नदीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला, त्यावेळेला आकाश उघडलं गेलं आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरताना आणि प्रभू येशू ख्रिस्तावर स्थिरावला असं योहानानं पाहिलं. आणि आकाशवाणी झाली, स्वर्गातून देव बोलला, पिता असं म्हटला की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचं तुम्ही ऐका. स्वतः पिता येशू बद्दल सांगत आहे, ह्याचं तुम्ही ऐका, ह्याचं तुम्ही ऐका. आणि आपण तेच वचन वाचलं या इब्री लोकास पत्राच्या 1 अध्यायाच्या 2 वचनामध्ये की तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे, ह्याचं ऐका. पुत्राने सांगितलेलं आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणाला येता येत नाही. मार्ग मी आहे, सत्य मी आहे, जीवन मीच आहे. देव पुत्राच्या द्वारे आपल्या बरोबर बोललेला आहे. या काळाच्या शेवटी तो पुत्राच्या द्वारे आपल्या बरोबर बोललेला आहे. आम्ही ऐकलं आहोत, आम्ही तारणाविषयी ऐकलेला आहे, आम्ही सुरुवातीपासून आम्ही ऐकत आहोत, लहानपणापासून आम्ही ऐकत आहोत. येशू येशू देवाचं वचन सांगतं आपण ऐकलेल्या गोष्टीकडे, ह्या कारणास्तव आपण ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. कारण आपल्या कानावर पुष्कळ गोष्टी येतात. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना चुकीचं शिक्षण फार झपाट्याने वाढत आहे, फार झपाट्याने वाढत आहे. आणि काही वेळेला मी देवाकडे प्रार्थना करतो, मी देवाला म्हणतो, देवा की या सर्व वर्षामध्ये जे काही सत्य आहे ते सत्य शिक्षण आम्ही लोकांना दिलं, तुझं वचन आम्ही लोकांना सांगितलं, पण तरीही लोक चुकीच्या शिक्षणाकडे का जात आहेत? माझ्या मनाला जर वाईट वाटणारी जर गोष्ट असेल ती एवढीच आहे की ज्यावेळेला लोक देवाच्या वचनापासून दूर जातात आणि चुकीच्या शिक्षणाकडे जातात. आणि त्यावेळेला त्या दाखल्याची मला आठवण होते, प्रभू मला त्याची आठवण करून देतो की ज्या वेळेला पेरणाऱ्याने गहू पेरले किंवा बी पेरलं, चांगलं बी पेरलं, त्यावेळेला रात्री वैरी आला आणि त्या वैऱ्याने निधन पेरलं. आणि ज्यावेळेला सकाळी उठून पाहिलं त्यावेळेला गहू आणि निधन हे दोन्ही त्या ठिकाणी दिसले. आणि चाकर असं म्हणतो की महाराज आपण तर फक्त चांगलं बी पेरलं होतं, मग हे निधन कुठून आलं? आणि त्यानं उत्तर दिलं की कापणीच्या दिवसापर्यंत त्याला वाढू द्या. ज्या वेळेला कापणीची वेळ येईल त्यावेळेला गहू जो आहे तो कोठारात साठवला जाईल आणि निधन जे आहे ते अग्नीमध्ये जाळून टाकण्यात येईल. आम्ही पुष्कळ गोष्टी ऐकत आहोत, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे जे देवाचं वचन आहे, जे सत्य आहे, जे अविनाशी आहे, जो स्वर्गातून आलेला शब्द आहे, तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. लोक काय म्हणतात याच्यापेक्षा देवाचं वचन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट देवाच्या वचनावर आधारलेली असणे खूप गरजेचं आहे. आम्ही युट्यूबवर हे ऐकलं, आम्ही युट्यूबवर ते ऐकलं, ह्या पालकाने असं सांगितलं, ह्या प्रॉफेटने असं सांगितलं, ह्या संदेष्टाने असं सांगितलं. कोण काय सांगतं याच्यापेक्षा देवाचं वचन काय सांगतं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष लावलं पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून भरकटत जाऊ, आपण त्यापासून वाहवत जाऊ. तारणाकडे दुर्लक्ष करू नका. तारण पावलेल्या स्थितीमध्ये शेवटपर्यंत आपल्याला टिकून राहायचं आहे. काय ऐकलं आहे आम्ही आजपर्यंत? आम्ही हेच ऐकलं आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणार आहे. काय ऐकलं आहे आम्ही आजपर्यंत? आम्ही हेच ऐकलं आहे, येशू हाच तारणार आहे. आम्ही ऐकलं आहे की 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र या जगामध्ये आला, त्यानं वधस्तंभावरचं वेदनादायक मरण सहन केलं, आमच्यासाठी तो मरण पावला. आम्ही हेच ऐकलेलं आहे की आमची शिक्षा त्यानं स्वतःवर घेतली, त्याने आमचे शाप स्वतःवर घेतले,
आम्ही हे ऐकलं आहे की आमच्यासाठी तो मरण पावला, त्याचं निष्कलंक आणि निर्दोष रक्त आमच्यासाठी वाहिलं, त्याने वधस्तंभावर वेदनादायक मरण सहन केलं, त्याच्या रक्ताने आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळाली आहे, त्याचं रक्त हे सामर्थ्यशाली रक्त आहे. आम्ही हे ऐकलं आहे की तो मेला इतकंच नाही तर त्याने मरणावर विजय मिळवला. आम्ही हे ऐकलं आहे की तो तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. आम्ही हे ऐकलं आहे की त्यानं असं म्हटलं, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. आम्ही हे ऐकलं आहे की मरणानंतरही पुनरुत्थानानंतर 40 दिवस पर्यंत तो आपल्या शिष्यांना दर्शन देत राहिला, देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या आणि मग ज्या वेळेला जैतून पर्वतावरून तो वर उचलण्यात आला त्यावेळेला देवतानं सांगितलं की हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसं आकाशात जाताना पाहिलं तसाच येईल. आम्ही ऐकलं आहे की येशू येत आहे. आम्ही ऐकलं आहे की तो मेघांवर आरूढून येत आहे. होय, आम्ही ऐकलं आहे की शेवटला करणा वाचेल. क्षणात निमिषात आम्ही जिवंत असू, आम्ही बदलून जाऊ, आम्हाला गौरवी देह प्राप्त होईल. आमच्या अगोदर ख्रिस्तामध्ये जे मरण पावले ते पहिल्याने उठतील. ते पहिलं पुनरुत्थान आहे. ज्याला पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग आहे तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. आणि मग त्यांच्या आणि आमच्या अंतरामध्ये भेट होणार आहे आणि आम्ही अंतरामध्ये घेतले जाणार. होय, आम्ही ऐकलं आहे की येशू येत आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू येत आहे. आम्ही ऐकलं आहे की एक पांढरं मोठं राजासन आहे, त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त विराजमान होईल. आम्ही ऐकलं आहे की जीवनाची पुस्तकं उघडली जाणार आहेत. आम्ही ऐकलं आहे की प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात येणार आहे. ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं सापडलं नाही तो अग्नीच्या सरोवरामध्ये टाकला जाईल. आम्ही ऐकलं आहे की मनुष्यास एकदाच मरण आणि त्यानंतर न्याय होणं हे नेमून ठेवलं आहे. आम्ही ऐकलं आहे की आमच्या प्रत्येकाला येशूच्या न्यायस्थानासमोर उभं राहायचं आहे. आम्ही ऐकलं आहे की आम्हाला आजच निर्णय घ्यायचा आहे की आमचं अनंतकालचं जीवन आम्ही त्या नरकामध्ये घालवणार आहोत की आम्ही येशू बरोबर सार्वकालिक जीवनामध्ये राहणार. आम्ही ऐकलं आहे की देवाने प्रत्येकाला पश्चातापाची संधी दिली आहे. आम्ही ऐकलं आहे की येशू न्याय करणार आहे. आम्ही ऐकलं आहे की जे विश्वास ठेवत नाहीत, ज्यांचं तारण झालं नाही, ज्यांच्या पापांची क्षमा झाली नाही, त्यांचा नाश अटळ आहे. आम्ही ऐकलं आहे की सार्वकालिक जीवन हे विश्वासासाठी आहे आणि सार्वकालिक अग्नी नरक जो आहे तो जे आपल्या तारणाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्यासाठी तो असणार आहे. आम्ही ऐकलं आहे येशू आज आहे आणि नुसतं ऐकलं आहे एवढंच नाही तर आम्ही अनुभवलं आहे येशू जिवंत आहे, येशू तारणार आहे, येशू पुन्हा येत आहे. आम्ही अनुभव घेतला आहे की येशू आजही आहे, तो काल होता, आज आहे, तो उद्याही असणार आहे. होय, हा माझा अनुभव आहे. माझ्या तारणाचा अनुभव मी घेतलाय की येशूने माझ्या पापांची मला क्षमा केलेली आहे. नुसतं ऐकलं आहे एवढंच नाही तर मी अनुभव घेतला आहे की येशूच्या द्वारे मला माझ्या पापांची क्षमा मिळाली आहे. तत्कालीन यहुदी लोक जे पुन्हा माघारी चालले होते विश्वासामध्ये स्थिरावण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना जे मार्गदर्शन करण्यात आलं तेच मार्गदर्शन आजच्या या काळातील मंडळीसाठी आमच्यासाठी आहे. आणि सर ते शेवटी प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगतं, आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको, लक्ष देऊ, ऐकू. आपण ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. आपण जर एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं की ज्या तारणाची सुरुवात, ज्या तारणाचा आरंभ प्रभूपासून झालेला आहे त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपला निभाव कसा लागेल? टिकणार आहोत का आपण? ज्या वेळेला येशू येईल त्यावेळेला आपला निभाव कसा लागेल? जर आपण तारणाकडे दुर्लक्ष केलं, जर नव्या जन्माकडे दुर्लक्ष केलं, जर पवित्रतेकडे दुर्लक्ष केलं, जर धार्मिक जीवन जगण्याकडे आपण दुर्लक्ष केलं, एक विश्वासाचे जीवन जगण्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, आपला निभाव कसा लागेल? चला, आज सकाळी देवाचं वचन जे आमच्यापर्यंत आलेलं आहे, आपण जे ऐकलं आहे ते आपण स्वीकारूया. ज्या गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत, ज्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे, पवित्र आत्मा ज्या गोष्टीची आम्हाला आठवण करून देत आहे त्याच्याकडे आपण परत येऊया. हालेलुया.
Oh, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah. Oh, Yeshua. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद यीशु. धन्यवाद येशू. तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो येशू. देव ह्या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. तो बोलत आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आजही आमच्या बरोबर बोलत आहे. तो दररोज आमच्या बरोबर बोलतो. तो प्रत्येक वेळेला आमच्या बरोबर बोलत आहे. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐका तर किती बरं होईल. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तारणाकडे दुर्लक्ष करू नका. सार्वकालिक जीवनाकडे दुर्लक्ष करू नका. ह्या पृथ्वीवरचं जीवन ह्याला एक मर्यादा आहे. हे कधी संपेल आम्हाला माहित नाही, परंतु त्यानंतर एक अनंत काळचं जीवन आहे. एक सार्वकालिक जीवन आहे जे कधी न संपणार आहे. जे अनंत काळचं जीवन आहे त्या जीवनाविषयी विचार करा. ते जीवन फक्त येशूवर विश्वास ठेवल्यामुळेच आम्हाला मिळतं. येशू आमचा तारणारा आहे. आमचा उद्धारक आहे. निनवे शहरातील लोकांनी ऐकलं आणि नुसतंच ऐकलं नाही तर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी पश्चाताप केला आणि त्याच्यामुळे त्यांचा ते नाशापासून सुरक्षित राहिले. त्यांचा नाश झाला नाही. नोहाच्या काळामध्ये लोकांना संधी होती. देवाचं वचन पेत्राच्या पुस्तकामध्ये म्हणतं, नीतिमत्वाचा उपदेशक नोहा त्याने उपदेश केला. लोकांना त्याने सांगितलं, पण लोकांनी ऐकलं नाही आणि परिणामी त्यांचा नाश झाला. त्यांनी तारणाकडे दुर्लक्ष केलं. त्यांचा नाश झाला. देवाच्या वचनामध्ये येशूने म्हटलं आहे, नोहाच्या दिवसात झालं तसं मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही. मनुष्याच्या पुत्राचे दिवस, त्याच्या येण्याचे दिवस. नोहाच्या काळामध्ये लोक खात पित होते, घर बांधित होते, लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते आणि जलप्रलय येऊन त्या सर्वांना वाहून नेईपर्यंत कोणाला समजलं नाही. म्हणजे ते फक्त आपल्या जगिक गोष्टीमध्ये रममाण झाले होते, पण एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये आला आणि ते नाहीसे झाले, कारण त्यांनी तारणाकडे दुर्लक्ष केलं. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आज सकाळी जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहात, देवाचा सेवक आहे त्याने मी तुम्हाला नम्र विनंती करतो. मी तुम्हाला असं म्हणतो, माझ्या भावांनो, तारणाकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या बहिणींनो, तारणाकडे दुर्लक्ष करू नका, कारण येशू येत आहे. होय, आम्ही ऐकलं आहे की तो येत आहे आणि तो येणारच आहे. तो येणारच आहे. तो येणारच आहे. ओ रियादाला बाशिकारिया, ओ रियादाला महादाला. हालेलुया. सच्चाई से आराधना मैं करता था. सृष्टि के ठाने वाले तुझसे मैं डरता था. सच्चाई से आराधना मैं करता था. सृष्टि के ठाने वाले तुझसे मैं डरता था. वो दिन लौटला, वो दिन लौटला, वो दिन लौटला, वो दिन लौटला. तूने बुलाया मैं लौटा नहीं, अपराध मैंने किया. प्यार न तेरे मेरे खुदा कैसा सिलाए दिया. सुनता था मैं तेरी हर बात, चलता था तेरे हिसाब. लाता था मैं दर पे तेरे स्तुति की वो
येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ येशू, हालेलुया. देवबापा, येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. तुझे आभार मानतो येशू, तुझ्या वचनासाठी. तुझं वचन हे सत्य आहे प्रभू. आम्ही ऐकलं आहे प्रभू देवबापा. जे आम्ही ऐकलं आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. कारण तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे, विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाचं वचन ऐकल्याने. फेथ comes by hearing and hearing the word of God. Yes. प्रभू देव, आमच्या मनामध्ये जो विश्वास आहे तो केवळ ऐकण्यामुळे आलेला आहे. होय, जे काही आम्ही आज ऐकलं आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो प्रभू देव. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू. आणि हीच प्रार्थना करतो देवा, नव्यानं प्रभू तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी आमच्या प्रत्येकाला मदत कर प्रभू. तारण पावलेल्या स्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला मदत कर देवापा. जे काही तारण आम्हाला तुझ्यापासून मिळालं आहे, जे सार्वकालिक जीवन मिळालं आहे प्रभू देवापा, जी पापांची क्षमा मिळाली आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. जो आमचा नवा जन्म झालाय, जे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे प्रभू, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. अशी कृपा तू आमच्यावर करतो आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू देवा. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे केवळ तुझं गौरव दे आणि तुझंच नाव उंचावून दे प्रभू. आम्ही विश्वास ठेवतो की तू गौरवाने येत आहेस आणि तो दिवस येईपर्यंत या विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला मदत कर. आम्हाला तुझी कृपा करू येशूच्या नावात. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देव. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात. आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करो. येणारा शनिवार आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे, विशेष करून सर्व महिलांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण येत्या शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये झूमवर लेडीज फेलोशिप होणार आहे, मीटिंग होणार आहे आणि या संबंधाची अधिक माहिती जी आहे ती आपल्याला कळवण्यात येईल. आणि माझी खात्री आहे की महिलांची जी सभा आहे, लेडीज फेलोशिप आहे, ही सर्व बहिणींसाठी विशेष आशीर्वाद अशी होणार आहेत. येत्या शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत या संबंधाची अधिक माहिती आपल्याला फोनद्वारे किंवा SMS द्वारे कळवण्यात येईल. देव आपणास आशीर्वाद.